ती नाही का? नाही असं नाही, सांगा एक्झाम्पल दिलं बाबा मूठ मारणे काय म्हणते तुले याची पांढऱ्या वस्तूची पांढऱ्या गोड पदार्थाची गोड पदार्थापासून दूर राहायचं म्हणजे कोणाच्या घरी गेल्यावर सहसा खायची नाही. पांढरा फक्त गोड ना, बाकी असला आंबट तिखट असतं काही तिखट काय काय दूध ह्या गोष्टी कशा पांढऱ्या गोष्टी इडली आली त्याच्यात केल्या जाते असं गोड गोड वस्तू स्वतःच्या घरचं खाल्लं चालते, मम्मीच्या हातचं चालते 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 आत्याच्या हातचं चालते. नाही हे नाही सांगू शकत, हे नाही सांगू शकत. फक्त मी काय म्हणलो जे जे बाई आहे दुसऱ्या घडी गेल्यावर फक्त गोड पदार्थ आत्या रक्ताची झाली ना, मी त्याची आत्या रक्ताचे याच्यात कोणी कोणाचं नसते पार्टिसिपेट दादा नाही ना राजे आत्या त्याच्या बाबाची. तू थांब ना बे, वगैरे काहीच नाही. तुला नाही समजत ते. तुला अक्कल आहे का त्याच्यातली? मम्मीची मम्मी भळ्यो 2 मुठा मारून काही तुम्ही काहीच नाही करू शकत. सोय फेला आपल्या समोर. कोणतीच बाई कोणतीच असं आहे. नाही ना आत्या चालते ना, मला माहिती रक्ताची आहे ना. ते कसं आहे ते योग कोण आहे त्याचं. तुम्ही व्हिडिओ बंद करा ना. पूजा करून टाकू आपण. नाही हो करा ना. पूजा केलेली जमत. पूजा करू मग सगळं समजत ना आरामात. हो शनिवारी सगळं काही आहे तर तुम्ही सध्या तिथपर्यंत आपल्याला एक बजरंगबलीचा फोटो लागेल लहान शनिवारी. कोणाचा बजरंगबलीचा आहे म्हणा आपल्या रूम मध्ये. हनुमान चालीसा आहे. अमावस्येच्या दिवशी किती पुरा आहे 1 2 3 बावल्या ठेवा लागेल इथं. शनिवारची बारीक पूजा करा, अमावस्या पूजा नको. नाही मसानातली राख आणला थोडीशी ते काऊ माती इथं आपण पहिले मसान जागृत करू. मशान किसान कोण जाते मशान जायची गरज नाही, फक्त तुम्हाला आयातलीच घेतो मी करतो ते बरोबर. तिघजण दादा एवढीशी कुठली घ्यायची तेले नको सांगू, ते मी देतो तुला. आधीच हातभर फाटते होते. हे माती आहे ना त्याच्यावर 3 झाडाच्या बावल्या ठेवा आपण. 3 बावल्या त्याच्यावर तुम्ही सांगता जे जे नाव आहे कुट्टीची ते आपण बरोबर करून टाकू. नाही ते कसं यंत्र काढा लागते. होम होम करायचं असलं ते पाहू. नाही बरोबर नाही. मालक शनिवारी घडी कामाच्या दिवशी घडी एवढे आपण बरोबर करू. मग झोपून टाका लागेल असं म्हणजे नंतर मारल्यावर झोपलाच राहिलं. त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा ताकद आहे. मशानवाला आहे तो. आपल्याजवळ एकच विद्या आहे फक्त. तुमच्या भावाची ताकद पाहना याच्यात नको बस. सालाची विद्या मेथोडी येते त्यानं केळाच असतं. केळाच्या नावी नसून ऐकलं केळापासून काही दुकान आहे आपल्याला. नाही जुनी मला ऐकली ते केळावर पाय नको. केळाचा तुला माहित आहे काय केळाचं काय महत्व आहे? केळावर पाय नको देऊ घसरून पडून जाशील. केळ काऊन म्हटलं त्यानं माहित आहे काय? केळाचा काय उपयोग असते? एवढे फळ आहे. केळ आपण कायच्यात ठेवतो? 12 महिने असते पूजेत ठेवतो. पूजेत ठेवतो. अरे वा गधी हो. केळाचे जुने माणसं म्हणत होते ना केळाच्या सालीवर पाय नका देऊ पडून जाशील घसरून जाशील. तर घसरते कसं जिंदगी भरासाठी घसरते, कधीच त्याला सक्सेस नाही भेटत. कारण केळाची सालाची विद्या आहे. याच्यावर आपली मशान आहे बरं. मशान जागृती आहे. मशान जागृती त्याचा आपण मशान फेल काढून टाकू. मग ते जमन ते कसं करावं लागते आपल्याला. चर्च मध्ये जो प्रिस्ट असते ना त्याच्या जे हे असते ते काय म्हणते त्यात क्रॉस ते पेटी ठेवते ना त्याच्यावरची थोडीशी त्याच्या बाजूची माती आण लागते. ती एवढी पॉवरफुल आहे म्हटलं. ह्या मसानचा पुढे भोसडा गायब करून टाकते. ते फक्त आपल्याला असं